नमस्कार. मी डॉक्टर शुभदा गिरीश ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे. राजकीय सामाजिक संशोधन पद्धती या MA भाग 2 नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी राज्यशास्त्र MA भाग 2 यासाठी असलेल्या पेपरचा आपण अभ्यास या व्हिडिओमधून करीत आहोत. गेल्या काही व्हिडिओमधून या पेपरचं स्वरूप आपण समजून घेत आहोत. आणखीन काही पुढे व्हिडिओ आपण बघणार आहोत. या व्हिडिओच्या अगदी अलीकडची आधीची व्हिडिओ जी होती यामध्ये आपण पाहिलं की राजकीय सामाजिक संशोधनाची उद्दिष्टे काय असतात, ऑब्जेक्टिव्ह काय असतात. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की संशोधनाचे प्रकार कसे असतात. संशोधन करीत असताना सामाजिक शास्त्रांमध्ये होणारं संशोधन हे नैसर्गिक शास्त्रांपेक्षा वेगळं कसं असतं आणि संशोधनाचे प्रकार कसे असतात याचा विचार, त्याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. संशोधनाच्या दोन मुख्य प्रकार असतात. एक शुद्ध मूलभूत संशोधन, ज्याला फंडामेंटल रिसर्च असं म्हटलं जातं, आणि दुसरा प्रकार आहे व्यावहारिक किंवा उपयोजित संशोधन. फंडामेंटल रिसर्च किंवा शुद्ध मूलभूत संशोधन हा पहिला प्रकार प्रामुख्याने नैसर्गिक शास्त्रांमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग सायन्समध्ये हा प्रकार आपल्याला संशोधनाचा आढळतो. हे संशोधन मूलभूत स्वरूपाचे यासाठी असतं की त्यामधून मांडलेले सिद्धांत, काढलेले निष्कर्ष हे मूलभूत स्वरूपाचे असतात, त्रिकालाबाधित असतात. हे निष्कर्ष काल, आज, उद्या सत्यतेच्या पातळीवर तितकेच खरे ठरतात आणि या संशोधनातून मांडलेल्या निष्कर्षाचा उपयोग, सिद्धांताचा उपयोग वर्षानुवर्ष भविष्यामध्ये अनेकांना करता येतो. हे संशोधन मूलभूत स्वरूपाचं मानलं जातं. काही विचारवंतांच्या मते राज्यशास्त्रामध्ये एरिस्टॉटल या प्राचीन ग्रीक विचारवंताने केलेलं संशोधनसुद्धा मूलभूत संशोधनच आहे. नगरराज्यांचा अभ्यास तौलनिक पद्धतीने हा पहिल्यांदा एरिस्टॉटल या विचारवंताने केला आणि या पद्धतीचा उदय, तौलनिक पद्धतीचा उदय या संशोधनातून पुढे झाला. त्यानंतर रुसो, एरिस्टॉटल, थॉमस हॉब्स यांनी राज्यसंस्थेचा उदय हा कोणत्या परिस्थितीमध्ये झाला असावा आणि राज्यसंस्थेच्या उदयापूर्वी कोणकोणत्या अवस्थेमधून समाज जात होता, राज्याची गरज कशी निर्माण झाली, सार्वभौम सत्तेची आवश्यकता कशी निर्माण झाली याविषयी सिद्धांत मांडले आहेत. त्याला सामाजिक करार सिद्धांत असं म्हटलं जातं. हे सिद्धांत सुद्धा मूलभूत संशोधनाचा भाग आहे असं काही विचारवंतांचं, अभ्यासकांचं मत आहे. तर शुद्ध मूलभूत संशोधन हे अशा प्रकारे त्रिकालाबाधित असतं की ज्याचा उपयोग, ज्यातून मांडलेल्या निष्कर्षांचा वापर शतकानुशतकं, वर्षानुवर्ष अनेक संशोधकांना, अनेक अभ्यासकांना करता येतो. दुसरा संशोधनाचा जो मुख्य प्रकार आहे तो म्हणजे व्यावहारिक किंवा उपयोजित संशोधन. राजकीय सामाजिक संशोधन म्हणजे सामाजिक क्षेत्रांमध्ये चालणारं संशोधन मुख्यतः या प्रकारामध्ये समाविष्ट होतं. संशोधन हे केवळ चिंतनाच्या पातळीवर राहू नये, केवळ संशोधकाच्या अभ्यासाचा, चिंतनाचा तो भाग बनून राहू नये, तर संशोधन हे समाजाच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलं पाहिजे, व्यावहारिक असलं पाहिजे. अशा प्रकारचा दृष्टिकोन, अशा प्रकारचं उद्दिष्ट समोर ठेवून राजकीय सामाजिक संशोधन हे केलं जातं. म्हणून या संशोधनाची व्यावहारिकता आणि उपयोगिता ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर संशोधनाचा संबंध हा संशोधकाचं चिंतन, त्याने मांडलेले विचार, त्याला घेतलेला ऐतिहासिक घटनांचा आधार
याबरोबरच संशोधन हे लोकांसाठी आहे. लोकांची प्राथमिक गरज काय आहे, ती गरज ओळखून त्यावर उपाय सांगणारं, त्यातून मार्ग सांगणारं, ती गरज पूर्ण करणारं संशोधन असावं. लोककल्याण हा संशोधनाचा मुख्य हेतू असावा आणि संशोधन सर्व सामाजिक शास्त्रे ही प्रामुख्याने समाजाभिमुख असावी, अशा प्रकारचा विचार हा राजकीय सामाजिक संशोधक मांडत असतात. आणि म्हणून संशोधनाचा हा जो दुसरा मुख्य प्रकार आहे, व्यावहारिक किंवा उपयोजित संशोधन, या प्रकाराचे उपप्रकार आपल्याला बघायचे आहेत. आणि राज्यशास्त्रामध्ये होणारे संशोधन हे या गटामध्ये समाविष्ट केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. या प्रकारांमध्ये म्हणजे जे उपप्रकार उपयोजित संशोधनाचे सांगितले जातात, त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रस्तावनात्मक संशोधन. प्रस्तावनात्मक संशोधन याच्या टायटलमध्येच, याच्या नावामध्येच आपल्याला या संशोधनाचं स्वरूप काय असेल याचा अंदाज येतो. म्हणजे एखादी अपरिचित गोष्ट, एखादी अपरिचित घटना, या अपरिचित गोष्टीचा, अपरिचित घटनेचा परिचय करून देणं हा या संशोधनाचा हेतू असतो, ते संशोधनाचं वैशिष्ट्य असतं. काही वेळेला काही घटना, ऐतिहासिक घटना या परिचयाच्या असतात, परंतु त्या घटनेचा तो फार थोडा भाग असतो. त्या घटनेचे अनेक पैलू असतात आणि हे पैलू संशोधनातून पुढे आणणं हा प्रस्तावनात्मक संशोधनाचा हे वैशिष्ट्य किंवा उद्देश आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून एक लक्षात आपल्याला इथे घेता येतं की हे स्वरूप, हे संशोधन, प्रस्तावनात्मक संशोधन हे प्रामुख्याने ऐतिहासिक स्वरूपाचं असतं. ऐतिहासिक कागदपत्रांचा, ऐतिहासिक दस्तऐवजांचा वापर करून मूळ कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपत्र, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काही अधिमान्य संस्था असतात, यांनी प्रकाशित केलेली कागदपत्रे असतात. या संस्थांकडून छोटी मोठी संशोधनं होऊन त्या संशोधनाचे अहवाल प्रकाशित झालेले असतात. या सगळ्याचा वापर साधनं म्हणून संशोधक करतो. अस्सल ऐतिहासिक साधनांचा वापर हा या संशोधनामध्ये महत्त्वाचा मानला जातो. उदाहरणार्थ, ब्रिटिशकालीन प्रशासन म्हणजे वेगवेगळं प्रशासन, त्याचं जनरल सामान्य प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, इतर प्रशासनातला न्यायविषयक असेल, या सगळ्या प्रशासनाशी संबंधित मूळ कागदपत्र, सगळे फाईल्स वेगवेगळ्या आर्काइव्हमध्ये शासनाने ठेवलेले आहे. आजही ते प्रिझर्व्ह केलेले आहे. जसं एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबई आर्काइव्ह्ज आहे आणि इथे आपल्याला ब्रिटिशकालीन अनेक फाईलचा संशोधनासाठी वापर करता येतो, ती पाहता येतात, त्याची माहिती वापरता येते. तर प्रस्तावनात्मक संशोधन असं ऐतिहासिक गोष्टींचा परिचय करून देणारं, या गोष्टींविषयी, या घटनांविषयी, या प्रक्रियेविषयी किंवा ऐतिहासिक काळात ब्रिटिश काळात, जसं उदाहरणार्थ ब्रिटिशकालीन प्रशासनाविषयी अगदी विस्ताराने परिचय करून देणारं असतं, विस्ताराने संशोधनातून मांडणी करणारं असतं प्रस्तावनात्मक संशोधन. म्हणून या ऐतिहासिक संशोधन हे मानलं जातं. संशोधनाच्या ऐतिहासिक पद्धतीचा वापर करून हे संशोधन केलं जातं. दुसरा जो हे संशोधनाचं आपल्याला दुसरा उपप्रकार जो बघायचा आहे उपयोजित संशोधनाचा, आणि तो म्हणजे वर्णनात्मक संशोधन. वर्णनात्मक संशोधन याचा अर्थ असा की एखाद्या घटनेचे वर्णन करणारे संशोधन. काही वेळेला ही घटना ऐतिहासिक असते, पुन्हा इथे ऐतिहासिक पद्धतीचा वापर केला जातो. ही घटना सांगताना किंवा ही प्रक्रिया सांगताना इथे ऐतिहासिक असेल तर ऐतिहासिक साधनांचा वापर केला जातो आणि त्या घटनेचे वर्णन केले जाते, त्या प्रक्रियेचे वर्णन केले जाते. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य चळवळ, भारतामध्ये जी स्वातंत्र्य चळवळ झाली, या स्वातंत्र्य चळवळीचं वर्णन एखादा विशिष्ट भाग म्हणजे विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल,
किंवा त्यातील काही जिल्हे असतील, तर या जिल्ह्यांमध्ये ही स्वातंत्र्य चळवळ हिचं स्वरूप कसं होतं, ही स्वातंत्र्य चळवळीची वर्णनं या स्वातंत्र्य चळवळीची प्रक्रिया ही सांगणं, तिचं वर्णन करणं आणि ही प्रक्रिया सांगताना तिचं वर्णन करताना मूळ किंवा अस्सल कागदपत्रांचा प्रामुख्याने वापर करणं हा या संशोधनामध्ये महत्त्वाचा भाग हा मानला जातो. आता घटनेचे वर्णन करताना ती घटना ऐतिहासिक असते, त्याचप्रमाणे ती घटना वर्तमानकालीन पण असते. वर्तमानकालीन घटनेचं सुद्धा वर्णन संशोधक वर्णनात्मक संशोधनातून या घटनेचं संशोधन करीत असतो. संशोधक अनेक वेळेला या घटनेचा साक्षीदार असतो. या घटनेमध्ये ही घटना घडत असताना किंवा ही प्रक्रिया वर्तमानकालीन घडत असताना तो तिथे उपस्थित असतो. त्या काही वेळेला त्या प्रक्रियेचाच तो भाग असतो आणि त्यामुळे संशोधक या सगळ्या वर्तमानकालीन घटनेचे बारकावे टिपत असतो. उदाहरण आपल्याला देता येईल. विधानसभा निवडणूक एखाद्या विशिष्ट भागामध्ये खानदेश असेल किंवा विदर्भ, मराठवाडा यापैकी कुठलाही भाग निवडून संशोधक या भागातील एक जिल्हा, 2 जिल्हे विशिष्ट विधानसभा निवडणुकीचा अभ्यास या जिल्ह्यातील करतो आणि ही निवडणूक अलीकडची निवडणूक होत असताना त्या निवडणुकीचा तो प्रत्यक्षदर्शी असतो. त्या निवडणुकीची प्रक्रिया, निवडणूक होण्याच्या अगोदरची सगळी समाजामध्ये होणारी समाजाची मानसिकता, समाजामध्ये होणारे बदल, राजकीय मतांची जडणघडण या सगळ्याचा साक्षीदार स्वतः संशोधक असतो. आणि त्यामुळे संशोधक स्वतः या घटनेचं वर्णन म्हणजे त्या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही घडलं आणि त्या निवडणुकीचे परिणाम निकाल जे आले याचं सगळ्याचं वर्णन तो वर्तमानकालीन घटनेचं वर्णन या गटामध्ये त्याचं वर्णन आणि ते संशोधन हे समाविष्ट होत असतं. आता वर्तमानकालीन घटनेचं वर्णन हे वर्णनात्मक संशोधनाचा जो भाग आहे तो प्रामुख्याने निरीक्षण तंत्रावर आधारलेला असतो, कारण संशोधक तिथे उपस्थित असतो. तो त्या सगळ्या घटनेचे बारकावे टिपत असतो. तर निरीक्षण तंत्राचा तो प्रामुख्याने वापर करतो. अनेक वेळेला निरीक्षण तंत्राला मुलाखत तंत्राची सुद्धा जोड दिली जाते किंवा प्रश्नावली तंत्राचाही तो वापर करतो. मुलाखती घेतो लोकांच्या किंवा प्रश्नावली भरून घेतो. म्हणजेच निरीक्षण, प्रश्नावली आणि मुलाखत या 3 तंत्रांचा वापर करून तो तथ्य संकलन करतो. याचा अर्थ त्याचं संशोधन हे प्राथमिक मूळ म्हणजे मुख्यतः प्रामुख्याने प्राथमिक तंत्रांवर उभं असतं. प्राथमिक तंत्रांचा वापर करून संकलित केलेल्या तथ्यांवर किंवा माहितीवर त्याचं संशोधन हे उभं असतं. आणि त्यामुळे हे वर्णनात्मक संशोधन शास्त्रीयतेच्या निकषावर अनेक वेळेला योग्य असं सिद्ध होत असतं किंवा शास्त्रीय सिद्ध होत असतं. उपयोजित संशोधनाचा किंवा व्यावहारिक संशोधनाचा पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे आणि तो म्हणजे निदानात्मक संशोधन. निदान हा शब्द आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्त परिचयाचा असतो. डॉक्टरांकडे एखादा पेशंट जातो त्यावेळेला त्या पेशंटला नेमका कुठला आजार झाला आहे हे डॉक्टर त्याच्याकडून लक्षणं जी येतात म्हणजे तो जी माहिती सांगतो की मला अमुक होतं आहे, डोकं दुखतं आहे, मला टेम्परेचर येतं आहे, ही जी लक्षणं तो पेशंट सांगतो आणि त्याचप्रमाणे डॉक्टरच्या समोर पेशंट उपस्थित असताना त्यावेळेला त्या क्षणी जी लक्षणं डॉक्टरांना दिसत असतात ती त्याचं निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून आणि शिवाय त्याचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टर त्या रुग्णाला ब क ड पैकी कुठला तरी एक आजार झालेला आहे अशा प्रकारच्या निदानापर्यंत येतात. आणि निदानांचा म्हणजे एखाद्या घटनेमागील कारणांचा शोध घेत डॉक्टर ज्याप्रमाणे निदान करतात आणि मग नंतर उपचाराला सुरुवात करतात, निदानात्मक संशोधनसुद्धा याच प्रकारचं असतं. घटनेमागील कारणांचा शोध घेणं, एखादी राजकीय घटना घडली असेल किंवा एखादं मोठं राजकीय परिवर्तन झालं असेल तर त्यामागील कारणांचा शोध घेणं आणि नंतर मग त्या घटनेच्या बाबतीमध्ये विश्लेषण करणं
त्या घटनेशी संबंधित तथ्यांचं संकलन करणं, नंतर विश्लेषण करणं आणि निष्कर्षापर्यंत येणं, हे अशा प्रकारे निदानात्मक संशोधन हे असतं. खूप वेळेला असं होतं, म्हणजे जगामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्या वेळेला राजकीय व्यवस्थेमध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणामध्ये येते, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये मोठी अस्थिरता येते, त्यावेळेला त्याचा हळूहळू परिणाम होत हुकुमशाही सादृश्य नवी राजकीय व्यवस्था उदयाला येते. अशी अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत. म्हणजे हुकुमशाही सादृश्य राजकीय व्यवस्था किंवा एकतंत्री शासन उदयाला येण्यामागची कारणं काय होती, त्याचा शोध संशोधक घेतो. त्याच्या मागची राजकीय अस्थिरता हे कारण असेल, आर्थिक पडझड हे कारण असेल, देशाची आर्थिक दुरावस्था हे कारण असेल, तर अशा कारणांमुळे हुकुमशाही सादृश्य किंवा एकतंत्री शासन हा नवा राजकीय प्रकार तिथे निर्माण झाला. अशा प्रकारचं संशोधन हे निदानात्मक संशोधन असतं. खूप वेळेला म्हणजे आता वर्तमानकालीन परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की कोरोना विषाणूमुळे पूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा पसरलेल्या कोविड-19 या आजाराचे परिणाम अनेक आज दिसू लागलेले आहेत. म्हणजे ते परिणाम केवळ सामाजिक आरोग्याशी संबंधित नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिणाम दिसू लागलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर राजकीय परिणाम दिसू लागलेले आहेत, सांस्कृतिक परिणाम दिसू लागलेले आहेत, सामाजिक परिणाम दिसू लागलेले आहेत. देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असणं, देशाचा आर्थिक विकास दराने नीचांकी पातळी गाठणं, उद्योगधंदे ठप्प होणं, दळणवळणाची साधनं काही काळ ठप्प होणं, त्यामुळे आर्थिक दुरावस्था येणं किंवा आर्थिक पडझड होणं आणि त्याचा परिणाम समाजाच्या जीवनावर होणं, रोजगारावर होणं आणि सामाजिक जीवनावर होणं, सांस्कृतिक परिस्थितीवर होणं, हा सगळा एकूण म्हणजे एक विशिष्ट सामाजिक परिस्थिती जर निर्माण झाली, समजा की आर्थिक पडझड झालेली अवस्था, मोठे सामाजिक बदल घडलेली परिस्थिती, पण त्याच्या मागची कारणं एक विशिष्ट विषाणूजन्य आजार, त्या आजाराला तोंड देण्यामध्ये राजकीय व्यवस्थेची खर्ची पडलेली शक्ती, आर्थिक शक्ती आणि त्याचे सगळे झालेले हे परिणाम, म्हणजे विशिष्ट परिणाम घडले, विशिष्ट सामाजिक परिस्थिती निर्माण झाली, त्यामागची ही अनेक कारणं. अशा प्रकारे कारणांचा शोध घेणं आणि ती परिस्थिती निर्माण होण्यामागची ही कारणं असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, अशा प्रकारचं संशोधन हे निदानात्मक संशोधन असतं. आणि हे संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक शास्त्रांमध्ये होत असतं की एक विशिष्ट राजकीय बदल का घडून आला किंवा एखादा मोठा राजकीय बदल घडण्याची परिस्थिती आहे का, तसा बदल घडू शकतो का, अमुक कारणं आहेत, 1, 2, 3 राजकीय आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे आणि आरोग्यविषयक आहे. या कारणांमुळे अशा प्रकारचा मोठा राजकीय बदल होऊ शकतो. अशा प्रकारचं प्रिडिक्शन सुद्धा संशोधनामध्ये केलं जाऊ शकतं. तर हे निदानात्मक संशोधन मानलं जातं. शेवटचा आणि आपल्याला उपयोजित किंवा व्यावहारिक संशोधनामधला शेवटचा भाग बघायचा आहे आणि तो म्हणजे प्रायोगिक संशोधन. प्रायोगिक संशोधन म्हणजे इथे एक्सपेरिमेंटल रिसर्च ज्याला म्हटलं जातं, तर आपल्याला याच्यावरूनच लक्षात येतं की जे संशोधन प्रयोगशाळेमध्ये चालतं, लॅबोरेटरीमध्ये चालतं, ते संशोधन हे प्रायोगिक संशोधन मानलं जातं. सामाजिक शास्त्रांमध्ये हे संशोधन मुख्यतः मानसशास्त्रामध्ये केलं जातं. अशा प्रकारचं संशोधन प्रयोगशाळेमध्ये हे केलं जातं. तर प्रायोगिक संशोधन हे मानसशास्त्राचाच केवळ एक भाग आहे का, असाही प्रश्न काही अभ्यासकांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये होणारं संशोधन हेच प्रायोगिक संशोधन आहे का, तर त्यासाठी काही अभ्यासकांची मतं आपल्याला विचारात घ्यावी लागतात. त्यांच्या मते इतर सामाजिक शास्त्रे जी आहेत यांची प्रयोगशाळा मानवी समाज आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा होणारं संशोधन हे प्रायोगिक पातळीवर असू शकतं. आता आपल्याला याचं अगदी ठळक उदाहरण घेता येईल की एखादा मोठा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबवण्यापूर्वी
एखाद्या घटक राज्यामध्ये किंवा काही घटक राज्यांमध्ये तो राबवून बघितला जातो. तो एक प्रकारचा प्रयोग असतो आणि त्या घटक राज्यांमध्ये तो प्रयोग राबविल्यानंतर त्याचे रिझल्ट्स काय मिळतात, त्याचे परिणाम काय दिसतात याचा अभ्यास केला जातो आणि मग राष्ट्रीय पातळीवर तो प्रयोग राबविणं योग्य आहे का, शक्य आहे का, हे याचा अंदाज घेतला जातो. आणि तो अंदाज जर म्हणजे त्यांनी अचूक अंदाज घेतला गेला आणि यंत्रणा पुरेशी आहे, आर्थिक बाजू म्हणजे त्यासाठी जो आर्थिक तरतूद करावी लागणार आहे ती करता येणार आहे, असं शासनाच्या लक्षात आलं, प्रशासनाच्या लक्षात आलं, तर मग तो कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबवला जातो. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रयोग ज्या वेळेला भारतामध्ये राबवायचं ठरलं, तर त्यावेळेला तो प्रयोग एकदम भारतामध्ये राबवता येईल का याविषयी वेगवेगळी मतांतरे होती. पंजाब आणि आंध्र प्रदेशामध्ये पहिल्यांदा हा प्रयोग राबवून बघण्यात आला, म्हणजे प्रयोग करण्यात आला की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्य करू शकतील का भारतामध्ये, योग्य पद्धतीने त्यांचे काम होऊ शकेल का, लोकांचा सहभाग जो अपेक्षित आहे तो तसा मिळेल का, हे पाहण्यात आलं आणि त्यानंतर मग तो कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आला. म्हणजे एक प्रकारे हे सुद्धा प्रायोगिक संशोधन आहे की विशिष्ट भागामध्ये, एखाद्या लहान प्रदेशामध्ये, एखाद्या घटक राज्यामध्ये किंवा काही घटक राज्यांमध्ये तो प्रयोग करून बघणं, राबवून बघणं, प्रायोगिक पातळीवर त्याचे रिझल्ट्स पाहणं आणि मग राष्ट्रीय पातळीवर तो प्रयोग करण्याचा निर्णय घेणं, तो कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेणं, हे सुद्धा प्रायोगिकच संशोधन असतं, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे आपण संशोधनाचे 2 मुख्य प्रकार बघितले. एक म्हणजे मूलभूत संशोधन, शुद्ध मूलभूत संशोधन, फंडामेंटल रिसर्च, जे प्रामुख्याने नैसर्गिक शास्त्रांमध्ये चालतं, आणि दुसरं उपयोजित किंवा व्यावहारिक संशोधन, जे सामाजिक शास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. समाजाच्या उपयोगितेचा विचार या संशोधनामध्ये केला जातो आणि असं संशोधन हे मोठ्या प्रमाणामध्ये जे अलीकडच्या काळामध्ये होत आहे, परंतु याचं बरंचसं श्रेय कार्ल मार्क्स या विचारवंताला दिलं जातं. याचं कारण असं की समाजवादाला शास्त्रीयतेची जोड मार्क्सने दिली आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय नियमांचा मार्क्सने शोध घेतला. ऐतिहासिक काळातील हे नियम या ऐतिहासिक काळाचा अभ्यास केला, त्यातील ते नियम शोधून काढले आणि अनेक सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडले, ज्याला शास्त्रीय समाजवाद असं आपण सगळेच म्हणतात. तर जगामध्ये मग शास्त्रीय समाजवादाचा प्रत्यक्ष प्रयोगसुद्धा करण्यात आला. अनेक देशामध्ये तो सक्सेसफुलही झाला की समाजवाद हा प्रत्यक्ष येऊ शकतो का, कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान घेऊन राजकीय बदल घडवून आणता येतात का, आर्थिक विकास घडवून आणता येतो का, हे पाहण्यात आलं आणि अनेक देशामध्ये तो प्रयोग अनेक काळ, अनेक वर्ष हा यशस्वी ठरला, हे आपल्याला माहिती आहे. जसं सोव्हिएट रशियामध्ये हा प्रयोग खूप यशस्वी ठरला. चीनमध्ये सुद्धा अजूनही मार्क्सवादी विचारधारेवर आधारित एकतंत्री, एकपक्षीय शासन व्यवस्था आहे. तर उपयोजित संशोधन किंवा व्यावहारिक संशोधन हे सामाजिक शास्त्रांमध्ये यामुळे खूप महत्त्वाचं मानलं जातं. समाज कल्याण, राष्ट्रकल्याण आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवून हे संशोधन केलं जातं. तर एकूण आपण मुख्य 2 प्रकार संशोधनाचे पाहिले आणि दुसरा जो प्रकार आहे व्यावहारिक किंवा उपयोजित संशोधन, याचे आपण 4 प्रकार पाहिले. प्रस्तावनात्मक संशोधन, वर्णनात्मक संशोधन, निदानात्मक संशोधन आणि प्रायोगिक संशोधन, हे संशोधनाचे मुख्य प्रकार आपल्याला इथे लक्षात घेता येतात.